सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात, मेष राशीच्या लोकांना आज विनाकारण होणाऱ्या भांडण तंट्यापासून दूर राहण्याची गरज आहे. तुम्ही इतर कोणाच्याही बाबतीत काही बोलू नका, नाहीतर काहीतरी समस्या निर्माण होईल. जर तुम्ही अचानक प्रवासाला निघाला असाल तर एखादा अपघात होण्याची भीती आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागणुकीमुळे तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वाणी आणि वागणुकीवरती ताबा ठेवणं मात्र आवश्यक आहे. जर बऱ्याच काळापासून तुमच्या कुटुंबामध्ये काही वाद सुरू असतील तर ते आता संपुष्टामध्ये येतील. तुमची काही कामं ही अर्धवट राहू शकतात आणि ती पूर्ण करताना अनेक अडचणी तुम्हाला येऊ शकतात. एखाद्या जुन्या चुकीचा पश्चाताप आज तुम्हाला होईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात, आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी काही खास करण्यासारखा आहे, परंतु कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. एखाद्या गोष्टीविषयी तुमच्या मनामध्ये काळजी दाटून येईल. जर तुमचे वडील तुम्हाला काही सल्ला देत असतील तर त्यांच्या सल्ल्यावर अंमलबजावणी करा. काही महत्त्वाच्या बाबींमध्ये दखल देण्यापासून स्वतःला दूर ठेवायला हवं, नाहीतर तुमची एखादी बाब कोणाला तरी खटकू शकते. कामाच्या ठिकाणी जर तुमच्यावर एखादी जबाबदारी सोपवली असेल तर त्यामध्ये दिरंगाई करून चालणार नाही. तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्याचा सर्वतरी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे एखाद्या प्रवासाला जावं लागण्याची शक्यता आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज प्रत्यक्ष देवता भगवान सूर्य नारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना संमिश्र फळ देणारा आजचा दिवस आहे. तुमची आर्थिक परिस्थिती नीट होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. भागीदारीमध्ये काही करण्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. करिअर संबंधी एखादा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही आज घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुमची एखादी चूक वरिष्ठांच्या लक्षात येईल, ज्यामुळे ते नाराज होतील. बऱ्याच काळानंतर एखाद्या जुन्या मित्राला भेटून तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये बांधून भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात, कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे. जर तुम्ही एखादं मोठं काम करण्याचा विचार करत असाल तर तुमची योजना यशस्वी होईल. जोडीदार आणि कुटुंबातील लहान मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. व्यवसायामध्ये जर तुम्ही एखादं महत्त्वाचं पाऊल उचललं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमच्या मुलांच्या संगतीवरती विशेष लक्ष द्या, नाहीतर यामुळे भविष्यामध्ये त्यांना त्रास होऊ शकतो. एखाद्या कामानिमित्त तुम्हाला अचानक बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. हा प्रवास तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. विद्यार्थी जर खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतील तर त्यांना आज त्यामध्ये नक्कीच यश मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहाटे प्रत्यक्ष देवता भगवान सूर्य नारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात, सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या तब्येतीच्या तक्रारी आज उद्भवतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला आज तुमच्या आवडीची आणि मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळेल. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही स्वतःला उत्कृष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्ही यशस्वी सुद्धा व्हाल. व्यवसायामध्ये आज तुमच्या घरातीलच एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. मनामध्ये चाललेली आहे चलबिचल. तुम्ही एखाद्या मित्राकडे आज बोलून दाखवाल. त्या मित्राचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आज चांगला फायदा होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात, कन्या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. आज तुम्ही लोकांविषयी चांगले विचार कराल, पण लोक त्याला तुमचा स्वार्थ समजतील. लोकांच्या बोलण्यावरती आज विश्वास ठेवू नका. जर तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक केली असेल तर त्यातून आज तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुमची एखादी जुनी चूक कुटुंबियांसमोर उघड होऊ शकते. घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका.
नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आज जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात, तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही एखाद्या उद्देशानं बाहेर जाणार असाल तर तो उद्देश सुद्धा सफल होऊ शकतो. परदेशामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून फोन येईल आणि त्याच्यावरनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुमच्या प्रगतीच्या वाटेवरील अडचणी दूर होतील. मुलांच्या शिक्षणासंबंधी काही अडचणी असतील तर त्याही दूर होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला नोकरी लागल्यानं त्याला घरापासून दूर मात्र जावं लागू शकतं. काही कामं पूर्ण न झाल्यानं तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा आपल्या कपाळाला लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आज एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि काही नव्या योजनांवरती विचारपूर्वक पैसे गुंतवायला हवेत. तुमच्या आईच्या तब्येतीसाठी सावध राहण्याची गरज आहे, नाहीतर त्यांचा एखादा जुना आजार पुन्हा बळावू शकतो. तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला सन्मान मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत सहलीवर जाण्याचा आज विचार कराल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. त्यानं तुमच्या भविष्यामध्ये तुमची प्रगती होईल. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी निराशाजनक माहिती घेऊन येणार आहे. जोडीदाराच्या मनमानी वागणुकीमुळे तुम्हाला त्रास होणार असून तुमचं जोरदार भांडण होणार आहे. बिझनेसमध्ये तुम्ही जर पार्टनरशिपचा प्लॅन फायनल केला असेल तर त्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. नुकसान होणार आहे असं दिसतंय. त्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या कटामध्ये तुम्ही अडकू नका, अन्यथा ते तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतील. दीर्घकाळ रखडलेलं कोणतंही काम पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. कामाच्या ठिकाणी जर कोणी तुम्हाला सल्ला देत असेल तर तुम्ही त्याच्या सल्ल्याचं खूप काळजीपूर्वक पालन करायला हवं. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात, मकर राशीच्या लोकांची तब्येत आजच्या दिवशी थोडी नरम राहणार आहे. कामाच्या ओझ्यामुळे तुम्हाला तुमचं काम करण्यामध्ये थोड्या समस्या येतील. जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुमच्या मौल्यवान वस्तूंवरती लक्ष ठेवा, नाहीतर त्या चोरी जाऊ शकतात. आज कोणतंही काम तुम्ही नशिबावर सोडू नका, नाहीतर ते पूर्ण करताना तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात, कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. आज कुटुंबियांसोबत तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल आणि तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. अविवाहित लोकांचा पार्टनरचा शोध संपेल आणि त्यांची ओळख त्यांच्या प्रेमीशी आज होईल. आज जर तुम्ही व्यावसायिक योजनांविषयी चिंतेत असाल तर त्यामध्ये पैसे गुंतवणं योग्य ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांची मदत आज घ्यावी लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी आनंदानं भरलेला असेल. प्रेम जीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रेमी अथवा प्रेमिकेकडून एखादी भेट वस्तू नक्की मिळेल आणि तुमच्या जोडीदारासाठी असलेलं समर्पण त्यातून दिसून येईल. व्यवसायामध्ये तुम्ही कोणाशीही भागीदारी करू नका, नाहीतर तुम्ही त्याच्यासोबत विनाकारण भांडण उडावून घ्याल. आज तुमच्या आईचा पाय दुखणे किंवा मग गुडघा दुखणे अशा काही समस्या उद्भवू शकतात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी, जेणेकरून त्याचं आयुष्य सुखा समाधानाचं जाईल. धन्यवाद.